आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन सक्षमीकरण पुरस्कारांचं वितरण. एकूण 22 व्यक्ती आणि 11 संस्थांचा सन्मान. प्रियंका दबडे, प्रथमेश सिन्हा, कनिका अग्रवाल यांना तसंच दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत मुंबईच्या झेवियर्स रिसोर्स सेंटरचा सर्वोत्कृष्ट संस्था श्रेणीत करण्यात आला गौरव. दिव्यांग व्यक्तींच्या जीवन सुलभतेसाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या सुगम्य भारत अभियानाला 9 वर्ष पूर्ण. दिव्यांगांना अधिक स्वावलंबी होण्यासाठी सहाय्य. व्यक्ती प्रथम या सूत्रावर आधारित भारतीय न्यायसंहितेमुळे सर्वसामान्यांना न्यायालयाची दारं ठोठावणं झालं सुलभ. चंदीगड इथं पंतप्रधानांचं प्रतिपादन. बँकिंग कायदे सुधारणा विधेयक बँकिंग क्षेत्रातलं प्रशासन सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल. लोकसभेत हे विधेयक मांडताना अर्थमंत्र्यांचं निवेदन. मनरेगा अंतर्गत राज्य सरकारांना देण्यात येणाऱ्या निधीचा दुरुपयोग होत असल्यास हा निधी केंद्र सरकारकडून रोखला जाईल. ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान. देशातल्या कृषीविषयक संस्था आणि शेतकऱ्यांमधली नाळ अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुंबईत कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या कार्यक्रमात उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग. भाजपा विधिमंडळ नेता निवडीसाठी उद्या बैठक. भाजपाचे केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी आज होणार मुंबईत दाखल. आणि पुरुषांच्या कनिष्ठ हॉकी आशियाई स्पर्धेत आज भारत आणि मलेशिया यांच्यात उपांत्य फेरीची लढत.